सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो आर्यन आहे तो खूपच चिडलेला असतो आणि तो चिडून रूममध्ये येतो आणि म्हणतो की मी सोडणार नाही या म्हाताऱ्याला. कोण हे म्हातारं? यांनी माझा एवढा अपमान केलाय, सगळ्यांसमोर माझा अपमान करत होता, त्याला काही वाटलं नाही का माझा अपमान करताना? असं आर्यन बोलतो. आर्यन म्हणतो की यांनी माझा खरंच इतका अपमान केलाय, मला उठावाशा मारायला लावल्या, उद्या मला खाली पायांवर डोकं करायला लावायला बसला, खाली डोकं वर पाय असं करायला सांगायला बसला हा माणूस. मला याचं हाती होतंय, आता मलाच नक्की काहीतरी या माणसाचं करावं लागेल असं म्हणतो. आणि आता लगेच जो सत्य आहे तो आता इकडे खाली सगळ्यांना एका ठिकाणी बोलवतो. सगळेजण बसलेले असतात आणि तो म्हणतो की हे बघा, ते काका म्हणतात, हे बघा माया, मी तुम्हाला सगळ्यांसमोर सांगतो आहे, सुनबाईंसाठी, माझ्या नात सुनबाईंसाठी चांगला नवरदेव शोधायचा आणि चांगला मुलगा पाहिजे त्यांच्यासाठी. मला बाकीचं माहिती नाही आहे. आणि हे बघ, ही माया तुझ्याकडे देतो आहे मी ही सगळी काही जबाबदारी, तू ही जबाबदारी पार पाडायची असं सांगतो. तर आता लगेच ते म्हणते की मम्मी साहेब म्हणतात माझ्याकडे. तर आता मम्मी साहेबांना ते म्हणतो की हो, तुमच्याकडे आहे ही जबाबदारी. एक चांगलं वर शोधायचा, चांगलं घराणं, त्याच्या घरात कोण आहे, कोण काय आहे, सगळं काही तुम्ही शोधून काढायचं आणि कसं काय त्याचं घराणं सगळं काही व्यवस्थित शोधून काढायचं आणि मग मला सांगायचं. मग आपण बघूयात. आणि त्या मुलगा काय करतो, कसा आहे, वळण आहे ना, निर्व्यसनी आहे ना, त्याला कशाचं व्यसन नाही आहे ना, हे सगळं काही शोधून काढायचं तुम्ही, बाकीचं माहीत नाही मला असं सांगतात. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की हे बघा, तुम्ही काका काळजी करूच नका, मी एकदम भारी वर शोधून काढते त्या मंजिरीसाठी, एकदम म्हणजे एकदम भारी, तुम्ही काळजी करू नका काही असं म्हणत असतं. तर आता लगेच इकडे जो आर्यन आहे तो आर्यन आता तिथे रूममध्ये म्हणतो की हे काका आला पण बरं काम झालं, मंजिरीचं आता लग्न लावून देईल. आणि सगळेजण, मी असं काहीतरी करेल की सगळेजण म्हणतील की मंजिरीचे लग्न हे फक्त आर्यनसोबत झालं पाहिजे, असं सगळे जण म्हणतील, असं मी काहीतरी करतो असं तो म्हणतो. आणि तो म्हणतो की काय करू, पण मी असं काहीतरी मला करावंच लागेल असं तो आर्यन म्हणतो. आणि आता इकडं हे आहे मंजू, आता ती सत्या इकडून तिकडे फेऱ्या मारत असतो आणि तेवढ्यात मंजू सत्याला चिमट्या घेते जोरात. तर सत्य म्हणतो आई ग, मोठ्याने ओढते काका. ते सगळे म्हणतात काय झालं काका? तर ते म्हणतं काही नाही, हे बघा, आणि मला सगळं काही व्यवस्थित पाहिजे. हे बघा, माझ्या मंजिरीचं जरी दुसरं लग्न झालेलं असलं ना, तरी त्या माणसाचं पहिलंच लग्न हवंय मला, दुसरं लग्न नकोय. तर आता मम्मी साहेब म्हणतात असं हवंय का काका तुम्हाला? अहो तुम्ही काळजीच करू नका, तुम्ही जसं म्हटलात ना आता, मी सेम तसंच तुम्हाला सगळं काही शोधून देईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका काहीच असं म्हणते. तर आता लगेच ते काका म्हणतात हे बघा, मी नाही काळजी करणार, पण मला सगळं काही व्यवस्थित हवंय मंजिरीचं व्हायला, मला बाकीचं माहीत नाही आहे काही असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणते की हो, तुम्ही काळजी करू नका, मी मंजिरीसाठी खूप चांगलं स्थळ शोधून काढणार आहे असं म्हणतात. तर आता ते म्हणतात की तुम्हाला काय वाटतं, सत्यासारखं पोरगं नाही भेटायचं? काळजी करू नका तुम्ही, अहो शोधलं तर सत्यासारखं, पण सत्यापेक्षा चांगलं पोरगं भेटन. आता मंजू लगेच त्या काकाच्या पायावर पाय देते. ते काका पुन्हा एकदा जोरात ओरडतात. तर आता लगेच सगळेजण बघायला लागतात. तर ते म्हणतात काही नाही, आणि चला सगळ्यांनी जास्तीच्या कामाला लागा, लवकरात लवकर नवरदेव शोधा, तुमच्या एखाद्या गुरुजीला सांगा मम्मी साहेब असं सांगतात. तर आता मंजू म्हणते याला रूममध्ये गेले ना मग सांगते मी या सत्याला. आता सत्या आणि मंजू रूममध्ये येतात. रूममध्ये आल्यावरती इकडे आता जे सत्या आणि मंजू आहेत, आता ते सत्या तिथे येतो आणि तो कॅमेरा बघत असतो. तो तेवढ्यात त्याला कॅमेरा, त्या कुंडीमध्ये तिथे एक कॅमेरा दिसतो लावलेला कोणीतरी. तर आता तो म्हणतो की हा कॅमेरा आहे, कुणी लावला असेल ह्या रूममध्ये? तर तो म्हणतो की तो माती खोरणीच लावला असेल. तो म्हणतो वाघमारे. मंजूचा हात पकडतो आणि मंजूला ओढत ओढत तिथून घेऊन जातो आणि वर आणतो टेरेसवरती आणि म्हणतो की हे बघ वाघमारे, तुम्हाला सांगू का, काही करू आता इथे कुणाशी काही बोलू नकोस. हे बघ मंजू, काय झालंय माहिती का वाघमारे तुम्हाला? अहो वाघमारे, कुणीतरी कॅमेरा बसवले घरामध्ये, त्या मातीखोरांनीच बसवले असणार आहे, सगळ्या घरात कॅमेरे, आपल्याला जपून राहावं लागेल आता असं सांगतात. तर आता लगेच मंजू म्हणते की सत्य आता काय करायचं आपण? सत्य म्हणतो आपण सगळे कॅमेरे काढूयात, चला तुम्ही वाघमारे, कोणाला कळलंच नाही पाहिजे, सगळे झोपले की मग आपण काढूयात. चला खाली. आता सगळेजण खाली येतात, जेवण वगैरे करतात, मंजू सगळ्यांना जेवायला वाढते. आणि तेवढं ते काका म्हणतात की सुनबाईनी जेवण एक नंबर बनवला, हे बघा सुनबाई, खरंच खूप भारी जेवण बनवलं आहे, आम्हाला खूप आवडले तुमच्या हातचं जेवण असं म्हणतात. आणि आता इकडं ते काकाचं बोलत असतात आणि आता ते म्हणतात की मम्मी साहेबाला त्यांना, तुम्ही पण सुनबाईला काम आवरू लागा, आता वर नका जाऊ असं म्हणतात आणि मंजूला काम आवरू लागायला सांगतात. तर आता इकडं मम्मी साहेब तिथे फळं बघत असतात, ग्लास घेत असतात पाण्याचा. तेवढ्यात ते सत्याची जो सत्य आहे तो जेवण करून तोंड पुसायला जातो, तेवढ्यात ते काकाची दल्ली जी मिशी असते ती निघायला लागते. तर मंजू ते रुमाल धरून उभा राहते आणि नंतर ती चिटकते आणि मंजू आता लगेच बाजूला होते. आता लगेच आमच्या मम्मी साहेब आहेत ते सगळं बघतात आणि किचनमध्ये येऊन आता मंजू भांडे घासत असते
तिचा हात लगेच पिरगायला लागतात. तर चला आता बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.